हॅलो फ्रेंड्स, इझी लर्निंग मध्ये मी श्रेयस तुमचं स्वागत करतो. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 4 मराठीची कविता प्रश्न आणि उत्तरे. तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. प्रश्न. पशुपक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला, माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला. चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा, गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा. कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग, तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग. बैल कधी म्हणत नाही मीच का राबू, कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू. ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा, वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता, माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता. शब्दार्थ. प्रश्न म्हणजे क्वेश्चन, पशुपक्षी म्हणजे ॲनिमल्स अँड बर्ड्स, अवगत असणे म्हणजे टू बी अवेअर, कला म्हणजे आर्ट, चिमणी म्हणजे स्पॅरो, मोराचा पिसारा म्हणजे पिकॉक फिदर, गाय म्हणजे काऊ, काळजी म्हणजे केअर, चारा म्हणजे फोडर, कोकिळ म्हणजे कुक्कू, दंगा म्हणजे एन्ग्रॉस्ड, बैल म्हणजे बुल, राबणे म्हणजे टू वर्क हार्ड, साबू म्हणजे सोप, कावळा म्हणजे क्रो, ससा म्हणजे रॅबिट, भित्रा म्हणजे कावर्ड, वाघोबा म्हणजे टायगर, शूरपणा म्हणजे ब्रेव्हरी, कुत्रा म्हणजे डॉग, आनंदाने म्हणजे हॅपीली, चिंता म्हणजे अँझायटी, विचारांचा गुंता म्हणजे कन्फ्युजन ऑफ थॉट्स. प्रश्न पहिला. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. पशुपक्ष्यांना कोणती कला अवगत असते? उत्तर. पशुपक्ष्यांना जगण्याची कला अवगत असते. आ. पशुपक्ष्यांप्रमाणे माणसे आनंदाने का जगत नाहीत? उत्तर. माणसांच्या मनात सतत विचारांचा गुंता असतो, म्हणून पशुपक्ष्यांप्रमाणे माणसे आनंदाने जगत नाहीत. प्रश्न दुसरा. खालील पशुपक्ष्यांना कोणते प्रश्न पडत नाहीत? अ. गाय, मिळेल का मला चारा. आ. बैल, शेतामध्ये मीच का राबू. ई. ससा, मीच का भित्रा. ई. कोकिळ, माझा रंग काळा का. उ. कावळा, मी कोणता साबू म्हणजे साबण वापरू. प्रश्न तिसरा. कोण ते सांगा. अ. पिसारा असणारा, मोर. आ. गाण्यात दंग, कोकिळ. ई. खूप भित्रा, ससा. ई. शूरपणासाठी प्रसिद्ध, वाघ. उ. मनात विचारांचा गुंता असणारा, माणूस. प्रश्न चौथा. असे घडले तर काय होईल ते सांगा. अ. चिमणीला मोरासारखा पिसारा मिळाला तर. चिमणीला मोरासारखा पिसारा मिळाला तर तिला त्या पिसाराच्या वजनामुळे आकाशात उंच उडता येणार नाही. आ. बैलाने कष्ट करायला नाही म्हटले तर. उत्तर. बैलाने कष्ट करायला नाही म्हटले तर शेतात पीक येणार नाही आणि आपल्याला अन्न मिळणार नाही. शेतीची सर्व कामे माणसालाच करावी लागतील. ई. सशामध्ये शूरपणा आला तर. उत्तर. सशामध्ये शूरपणा आला तर त्याची जीवनशैली बदलून जाईल. प्रश्न पाचवा. शेवटची अक्षरे जुळणारे शब्द लिहा. उदाहरणार्थ, कला, मला. उत्तर.
पिसारा चारा, रंग दंग, राबू साबू, बितरा कुत्रा, चिंता गुंता. प्रश्न 6वा, कवितेच्या ओळी पूर्ण करा. चिमणी डॅश 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 पिसारा. उत्तर, चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा. आ, वाघोबाचा डॅश 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 कुत्रा. उत्तर, वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. ई, जो तो डॅश 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 चिंता. उत्तर, जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता. प्रश्न 7वा, खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा. अ, कावळा, काळा वळा. आ, मोरासारखा, मोर खार सारखा सार. ई, विचारतो, चार विचार रवी. तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय.